जय जय रघुवीर समर्थ। अहल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली। जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 32 याचं चिंतन पाहूयात। समर्थ गेल्या काही श्लोकामध्ये नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जो रामाचा दास झाला त्याचं निरंतर रामाने रक्षण केलेलं आहे। माझा राम माझं सर्वस्व आहे, तो माझं कधीही अहित होऊ देणार नाही, हा जो दासाचा अभिमान आहे तो रामाने निरंतर सार्थ ठरवला आहे। याचे दृष्टांत रामायणातल्या पुराणातल्या कथांच्या आधाराने आमच्या मनाला धारिष्ट देण्यासाठी ते सांगत आहेत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आम्हाला हे सांगितलं की महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे। अशा या रामाच्या अत्यंत विलक्षण गुणधर्माचं चिंतन आपण बघितलं की तो रामराया या दैवी गुणांचं रक्षण करतो, या दैवी प्रवृत्तीचं रक्षण करतो। त्यांच्यावरती आलेल्या महासंकटामधून तो आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुणधर्मांनी, कधी प्रताप, कधी बळ, कधी आगळा वेगळा गुणधर्म दाखवून रामराया आपल्या या भक्तांचं रक्षण करतो। उगीचच माझ्या रामाचं निरंतर जया ते स्मरे शैलजा शूल पाणी हे करत नाही आहेत का? महादेव आणि माता पार्वती निरंतर ज्या रामाचं स्मरण करतात, खरोखर हे दासा तू आपल्या मनामध्ये कधीही ग्लानी आणू नको देऊस, कारण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। समर्थ आपल्या मनाला हा बोध देत आहेत। आजच्या श्लोकामध्ये समर्थ रामायणातली एक प्रसिद्ध कथा, जी आम्ही सर्वजण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, त्या कथेचं पुनश्च एकदा चिंतन आपल्या समोर ठेवतात। कुठली कथा? अहिल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली। प्रभू रामचंद्रांचा अयोध्येमध्ये जन्म झाला, वसिष्ठांच्या गुरुकुलामध्ये त्यांचं शिक्षण झालं। 10-12 वर्षाचा रामराया आणि एक दिवशी विश्वामित्रांची स्वारी राजा दशरथाच्या महालामध्ये येते। राजा दशरथ विश्वामित्रांची पूजा अर्चा करतो आणि कसं येणं केलं, आपल्याला काय हवंय असा प्रश्न केल्यानंतर विश्वामित्र दशरथाकडं आपल्या यज्ञ रक्षणासाठी राम आणि लक्ष्मणाची मागणी करतात। हे ऐकल्यानंतर दशरथाचं तोंड सुकून जातं, त्याचा प्राण जणू काही कंठाशी येतो। कारण दशरथ ज्याने आपल्या पूर्वजन्मामध्ये प्रचंड तपश्चर्या केलेली असते मनुष्य रूपाच्या रूपात, त्याने भगवंताकडे वरदान मागून घेतलेलं असतं की तू मला पुत्र रूपाने हवा आहेस, आणि त्याचबरोबर त्याने हे देखील मागणं मागितलेलं असतं की तुझ्या वियोगामध्ये माझा प्राण टिकू शकणार नाही। आणि इथं जेव्हा विश्वामित्र
दशरथाला राम लक्ष्मण मागतात, त्यावेळेला अचानकपणे राजा दशरथाचा प्राण कंठाशी येतो, तगमगू लागतो तो. राजा दशरथ विश्वामित्रांना म्हणतो की प्रभू, आपण योग्य विचार करून मागितलं नाही. हे ब्राह्मण, आपण मला काहीही मागा, आपण मला पैसा अडका मागा, राज्य मागा, हो सोडा, माझा प्राण मागा, पण राम लक्ष्मणाला मागू नका. पण वसिष्ठ राजा दशरथाची समजूत काढतात आणि विश्वामित्रांच्या बरोबर काही काळासाठी लक्ष्मणाला दिलं जातं. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र वनाच्या दिशेने निघतात. वनामध्ये गेल्यानंतर यज्ञरक्षण हे तर केवळ निमित्त असतं. अहो, जे विश्वामित्र स्वतः प्रतिस्वर्गाची निर्मिती करू शकतात, जे स्वतः क्षत्रिय आहेत, असे विश्वामित्र आपल्या यज्ञाचं रक्षण करू शकत नाहीत का? निश्चितच करू शकतात. पण विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला वनामध्ये आणण्याच्या मागे एक असं वेगळं प्रयोजन होतं, जे त्यांनी राजा दशरथाला सांगितलं नव्हतं. आणि ते प्रयोजन होतं अहिल्या उद्धाराचं. विश्वामित्रांच्या आश्रमापासूनच काही अंतरावरती माता अहिल्याचा, गौतम ऋषींचा आश्रम होता. गौतम ऋषींची ही पत्नी अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानस कन्या. अतिशय ब्रह्मदेवाने तिला लावण्यवती अशा रूपाने निर्माण केलेलं असतं. तिच्या स्वयंवरामध्ये इंद्र अभिलाषा ठेवून आलेला असतो की या अहिल्येने मालाच वरमाळा परिधान करावी. पण जी अट त्यासाठी लावण्यात आलेली असते, त्या अटेची पूर्तता गौतम ऋषी करतात आणि अहिल्येचा विवाह गौतम ऋषींशी केला जातो. इंद्र हा लोभाने मोहग्रस्त झालेला असतो. अहिल्येच्या प्राप्तीसाठी तो एकदा कट रचतो. गौतम ऋषी प्रातःकाळी स्नानासाठी गेलेले असताना इंद्र गौतम ऋषींचं रूप धारण करून अहिल्येशी शरीर सुख घेण्याच्या निमित्ताने तिच्या आश्रमामध्ये येतो. आणि अशा हा इंद्राने कपटाने अहिल्येचा विनयभंग केला. आणि त्याच वेळेला गौतम ऋषींची स्वारी शुचिरभूत होऊन आश्रमामध्ये येते आणि इंद्राला पाहताच ते त्याला शाप देतात की तुझ्या शरीराची हजारो छिद्र होत, हजारो छिद्र तुझ्या शरीराला पडोत. आणि अहिल्येला मागचा पुढचा विचार न करता, तिची कुठलीही चूक नसताना तिला पाषाण रूपी देह धारण करण्याचा शाप गौतम ऋषी देतात. मानसमध्ये गोस्वामीजी म्हणतात, गौतम नारी श्राप बस उपल देह धरी धीर, चरण कमल रज चाहती कृपा करहु रघुवीर. ही गौतम नारी, ही गौतमांची पत्नी अहिल्या पाषाण रूपी देहाने या आश्रमामध्ये पहुडलेली आहे. बघा, आपण म्हणतो की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. इथं समर्थांनी देखील या शिळेला पहिल्यांदा अहिल्या हा शब्द जोडलेला आहे. गोस्वामी देखील म्हणतात उपल देह धरी धीर, पाषाण रूपी देह तिने धारण केलेला आहे. ती पाषाण झालेली नाही, पाषाण रूपी देह धारण केलेला आहे. त्या देहामध्ये संवेदना आहे, त्या देहामध्ये चेतना आहे. आणि हिला शाप असा आहे की तिला उपेक्षा प्राप्त झालेली आहे. गौतम ऋषींनी हा श्राप दिला. अहिल्या एकटीच त्या आश्रमामध्ये बघता बघता शिळाहून पडलेली आहे. त्या आश्रमाचा सर्वांनी त्याग केला. पशु पक्ष्यांनी त्याग केला. अहो सोडा, कृमी कीटकांनी देखील या शिळेचा त्याग केला. सगळेजण एकमेकांना सांगू लागले, बर का, ही शापित स्त्री आहे, हिला स्पर्श करू नका. अशा पद्धतीने न जाणे किती युग किती कल्प ही अहिल्या त्या शापातून मुक्त होण्याची वाट पाहत बसली होती. गौतम ऋषींचा शाप, त्याचा उशाप देखील त्यांनी आपला राग शांत झाल्यानंतर अहिल्येला दिला की जेव्हा त्रेतायुगामध्ये रामराया येईल आणि जेव्हा रामाची चरण रज तुला प्राप्त होईल, त्यावेळेला तुला पुनश्च तुझा मनुष्य देह प्राप्त होईल. अहिल्याची संवेदना कोण समजणार? सगळे जणांनी तर तिच्यावरती शिक्कामोर्तब केलाय की ही पापी आहे, ही उपेक्षा करण्यासाठी योग्य आहे. आपण देखील जगामध्ये बघतो ना, एखाद्या व्यक्तीवरती लांछन आणून
त्याला उपेक्षित करणं हे फार सोपं आहे. आपण लोकांना फार लवकर टॅग करतो, तो ना तो असाच आहे, तो तसाच आहे, याच्यापासून 2 हात लांब ठेवा. अशा पद्धतीने आपण लोकांच्या पासून अंतर राखण्यामध्येच धन्यता मानतो बघा. विश्वामित्रांनी ही संवेदना जाणली. सद्गुरूशिवाय कोण जाणणार आपल्या मनातली संवेदना? श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, तुमच्या मनामध्ये जी घालमेल चालली आहे, जी तुम्हाला कळत नाही, ती मला कळते. अहिल्या देखील या पाषाण रूपी देहामध्ये अश्रूच ढाळत असणारे, की माझं काही चूक नसताना मला एवढी मोठी शिक्षा झालेली आहे. हे रामराया, कधी येशील रे तू? तुझा जन्म झालाय म्हणून कळतंय, पण तू अयोध्यावासी, तू राजा दशरथाच्या प्राणांचा प्राण आहेस. तुला कसं सोडतील? कधी येशील तू या वनामध्ये? कधी तुझी चरणरज मला लाभेल? आणि तिची ही संवेदना विश्वामित्रांच्या हृदयाला सतत साद घालतीये. आणि विश्वामित्र तिला सतत सांत्वना करताना म्हणतायत, बाई धीर धर, धीर धर, मी रामाला घेऊन येतो. आणि असे विश्वामित्र माझ्या रामाला या अहिल्याच्या शिळेजवळ घेऊन आले. आणि विश्वामित्रांनी रामाला विनंती केली, चरण कमल रज चाहती, कृपा करहु रघुवीर. आणि रामाने आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपला हा चरणाचा केवळ स्पर्श या अहिल्याच्या शिळेला केला. संत तर असं म्हणतात की क्षत्रिय स्त्रीचा स्पर्श कसा करणार, म्हणून रामाने आपले चरण केवळ शिळेच्या अति निकट नेले. आणि मधलं कार्य हनुमंताने केलं. या पवनसुताने ती चरणरज अत्यंत सुंदर मृदू हवेच्या झुळकीच्या आधाराने रामाच्या चरण कमलांवरून या शिळेवरती नेऊन सोडली. आणि त्या क्षणी अहिल्या त्या शिळेमध्ये प्रगटली. आणि अतिशय सुंदर अशी स्तुती अहिल्याने रामाची केलेली आहे. पर सतपद पावन शोक न सावन. मानसमध्ये अहिल्या स्तुती अत्यंत प्रसिद्ध आहे. अशी या अहिल्याची कथा आपण जाणतो. सज्जनो, ह्याचा भावार्थ या 2025 या काळामध्ये आपण कसा घेऊ शकतो? बघा, आम्ही जीव आहोत. आम्ही कधी कधी जीवनामध्ये चुकीचा संग झाल्यामुळं, चुकीचे विचार केल्यामुळं, अविवेक झाल्यामुळं आमच्याकडून पातक घडून बसतात. आणि पातक हे या कलियुगामध्ये प्रत्येक जीवाकडून मानसिक किंवा शारीरिक पातळीवरती घडत असतात. काही जण त्या पातकाला मान्यता देतात आणि त्यामुळे त्यांना त्याचं कधी पश्चाताप होत नाही. परंतु जो परमार्थाचा पांथस्थ आहे, त्याला मात्र घडलेल्या पातकाने मनावरती एक दडपण येतं. एक सतत आपल्या आतमध्ये बोचणी त्याला लागून राहते. सज्जनो, अशा वेळेला असं वाटतं की या जन्मामध्ये आपला उद्धार होणं शक्य नाही. मी असा पातकी आणि माझा रामराया किती अंतरावरती आहे. तो कसा मला प्राप्त होईल? कसा माझा उद्धार करेल? मला या जन्मामध्ये कधी आत्मोद्धार करायची संधी मिळणारच नाही का? आणि असा जेव्हा आपला मनात भाव दाटून येतो आणि आपण आपल्या गुरुच्या जवळ जाऊन शरणागत भावनेने आपल्या मनातली व्यथा त्याला सांगतो, त्यावेळेला सज्जनो, आम्हाला गुरु हेच सांगतो की अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. या भगवंताचं नाम हेच या कलियुगामध्ये रामाचं रूप आहे. आणि हे राम नाम मनापासून जो घेतो, त्याला या हृदयरूपी पाषाणावरती या नामरूपी रामाची चरणरज स्पर्श करते. ही रामाची चरणरज लागताच या पाषाण रूपी असलेल्या हृदयातून आपलं हे जे पातक आहे ते मुक्त होतं आणि आमच्यामध्ये मनुष्यत्व प्रगट होतं. जे मनुष्यत्व आमचं एक प्रकारे दबलं गेलंय. उपल देह धरी धीर. आणखीन एक कलियुगाच्या दृष्टीने जर विचार केला तर आज आम्ही संवेदना गोठलेले लोक झालेलो आहोत. आज आमच्यामध्ये मनुष्य योनी तर प्राप्त झालीये, पण आमच्यामध्ये मनुष्यत्व प्रगटत नाही. आणि मनुष्यत्व म्हणजे संवेदना, मनुष्यत्व म्हणजे प्रेम, मनुष्यत्व म्हणजे भगवंताच्या विषयी असलेला हा निर्मळ भाव. हे मनुष्यत्वाचे गुणधर्म आहेत. आणि हे गुणधर्म प्रगटतात ते राम नामाच्या आधाराने. हे राम नाम आम्हाला या बंदिस्त कोंडमाऱ्यामधून मोकळं करतं. आम्हाला पतित पावन या रामाचं नाम
पापमुक्त करतं, आमचा आत्मोद्धार करतं, आम्हाला विश्वास देतं की ज्या रामनामाने वाल्या तरला, ज्या रामनामाने अहिल्या तरली, तेच रामनाम मी देखील घेतोय. मग मी का बरं तरुण जाणार नाही? आणि माझं पातक तर कदाचित वाल्या कोळी एवढं मोठं देखील नाही. आणि अशा या पातकांमधून रामनाम आम्हाला मुक्त करेल. सज्जनो, ही संत चरण रज आहे रामनाम रूपाने जी आम्हाला प्राप्त होते. जगद्गुरु तुकाराम महाराज याची अतिशय सुंदर व्यवस्था आम्हाला या अभंगामध्ये सांगतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी. हे साधन सगळ्यात तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. हे अत्यंत सोपं सरळ असं साधन आहे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. खरोखर तुम्ही कितीही जरी पातकी असला, जरी तुमच्या मनामध्ये कितीही प्रकारचे दोष असले, जरी तुमच्याकडून कितीही प्रकारच्या या संवेदना गोठल्या गेलेल्या असल्या, तरी एक विश्वास ठेवा की राम नाम सर्व पातकांचा ऱ्हास करण्यासाठी समर्थ आहे. माझा राम त्याच्या या नामरूपी चरण रजाच्या आधाराने आमच्यामध्ये हे मनुष्यत्व प्रगट करू शकेल. परंतु हे सगळं घडतं ते पूर्व पुण्याने घडतं. असं हे पूर्व पुण्य जर आपल्या गाठीशी असेल तरच मुखामध्ये नाम येतं. अनेक लोक म्हणतात, दादा रामनाम घ्यायची खूप इच्छा होते हो, पण नाम काही केल्या मुखाशी येत नाही. सज्जनो, हेच आमच्या जीवनामधलं पातकाचं मोजमाप आहे. कारण ते पातकच आम्हाला कधीही रामनाम मुखाशी येऊ देत नाही. मग जसं आपण आजच्या काळामध्ये काही व्रतवैकल्य निग्रहाने करतो, अट्टहासाने करतो, जर आम्हाला कळतंय की हे नाम माझ्या सर्व पातकांचा ऱ्हास करण्यासाठी अत्यंत एकमेव असं रामबाण साधन आहे, तर आपण अट्टहासाने घ्यावं, आपण बळच शक्तीपूर्वक घ्यावं, भाव निर्माण होत नसला तरी घ्यावं. कारण या रामनामाचा महिमा असा आहे की ते रामनामच आम्हाला त्या नामाच्या असलेल्या मंथनातून मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, अशा पद्धतीने ते नवनीत रूपी राम आमच्या हृदयामध्ये प्रगटतं आणि आम्हाला पापमुक्त करतं. किती सांगावं या रामनामाचा महिमा. समर्थ म्हणतात, जया वर्णिता सीणली वेदवाणी. जिथं प्रत्यक्ष वेदवाणी देखील शमली, जिथं ही वेदवाणी देखील या रामनामाचा महिमा गाता गाता शिणली, असं हे भगवंताचं रूप आहे, असा हा रामनामाचा महिमा आहे. समर्थ त्यामुळे म्हणतात की तुम्ही रामाला शरण जा, रामाची प्रतीक्षा करा, या रामनामाची निरंतर कास धरा. तुमच्या मनामधल्या प्रत्येक विचाराला तुमच्या सद्गुरूला तुम्ही निवेदन करा आणि बघा, जीवनामध्ये या रामनामाची कास धरली असता तुम्हाला ते सौख्य प्राप्त होईल जे या अहिल्याला देखील प्राप्त झालं. म्हणून समर्थ म्हणतात की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा माझा राम कधीही दासाचा अभिमान, ज्याप्रमाणे अहिल्याच्या अंतःकरणामध्ये ही प्रतीक्षा होती की माझा उद्धार करेल तर माझा राम करेल, सगळ्या जगाने जरी माझी उपेक्षा केली तरी माझा राम मला कधीही उपेक्षा देणार नाही, तो माझा संभाळ करेल, तो माझं या पाषाण रूपी देहातून मुक्तता करेल, मला मनुष्यत्व प्रदान करेल. अशा या रामाचं हे विलक्षण कार्य आहे जे या कलियुगात त्याच्या नामाच्या आधाराने एका जीवाला अनुभव करता येतं. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.